पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेचा मृत्यू पोलिसांना अजूनही अमान्यच आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कोर्टाकडून मृत्यूची घोषणा करण्यात आली पण 10 महिन्यांनंतर सुद्धा पोलिसांमध्ये बेपत्ता अशीच नोंद आहे। मृत्यू अमान्य असेल तर इच्छा मरण द्या अशी बिद्रेंच्या कुटुंबियांनी मागणी केलेली आहे। मुलगी आणि पतीने राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे। पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरनं अश्विनी बिद्रेंच्या हत्या केल्याची कबुली देखील दिलेली होती। हत्या होऊन 7 वर्ष झाली तरीही पोलिसांकडून केवळ त्या बेपत्ता असल्याचीच नोंद आहे। पनवेलच्या न्यायालयाकडून 3 आरोपींना हत्येप्रकरणी शिक्षा देखील ठोठावण्यात आली पण पोलिसात कागदोपत्री मृत्यूची नाही तर अजूनही बेपत्ता असल्याचीच नोंद आहे। महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत अनास्था वाटते। या सगळ्या गोष्टी करताना शासन दुर्लक्ष करतं। मग हे कायदे आमच्यासाठी नाही आहेत का, सामान्य माणसासाठी नाही आहेत का? जर मी इथं सर्किट बेंचला कोल्हापूरला जर ऍप्लिकेशन दाखल केलं तर त्यांनी म्हणतात की हे माझं ज्युडिक्शन नाही, मुंबई ज्युडिक्शन आहे। मग कुरुंदकरला पॅरोलची रजा औरंगाबाद खंडपीठ देतं कसं काय? मग हे सगळी यंत्रणा त्याच्यासाठी काम करते। म्हणून मी या राष्ट्रपतींकडे आणि चीफ जस्टिसकडे एक निवेदन फाईल केले की मला इच्छामरण मिळावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।